नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मस्त अशी ही रेसिपी बनवणार आहोत, जी दिसायला अगदी एखाद्या फुलासारखी दिसत आहे. बघता क्षणी सगळ्यांना खावीशी वाटेल एवढी ही छान दिसत आहे. दिसायला ही जेवढी छान दिसत आहे ना, तेवढीच चवीलाही अप्रतिम लागते. झटपट तयार होते, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि अजिबात तेलकट वगैरे होत नाही. फक्त 1 चमचा तेलाचा वापर करून आपण ही रेसिपी बनवणार आहोत आणि हेल्दीसुद्धा आहे. चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. रेसिपी थोडी जरी आवडली ना तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा. सगळ्यात पहिले मी ते गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलेला आहे. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. त्यासोबत एक मीडियम साईजचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे, जास्त डार्क करायचा नाही. हलकासा रंग येईपर्यंत आपण हा भाजून घेऊयात. कांदा इथे आपला छान असा परतला गेलेला आहे. हलक्या रंगावर फक्त परतवून घ्यायचा आहे, जास्त करपवायचं नाही. याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत एक मोठी वाटी भरून हिरवा मटार, त्यासोबत 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे मटार व्यवस्थित आपला परतला जाईल. एक 5 ते 6 मिनिटं आपल्याला मटार परतवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. मटारचा एक हलका उग्र वास असतो ना, तो निघून जाईपर्यंत एक 5 ते 6 मिनिटं आपल्याला मटार छान असा तेलावरती परतवून घ्यायचा आहे. एक 5 ते 6 मिनिटं मटार मी ते छान असा परतवून घेतलेला आहे. तुम्ही ते बघू शकता, याचा कलर आहे ना थोडासा चेंजसुद्धा होतो आणि याच्यावरती असे पांढरे-पांढरे डाग पडले जातात. इथपर्यंत आपल्याला हा मटार व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि मटार आपल्याला असाच थंड करायला ठेवून द्यायचा आहे. मटार थंड झाल्यानंतर आपल्याला हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे आणि हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. जास्त बारीक करायचं नाही. मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. इथे मी हा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता थोडासा जाडसरच ठेवलेला आहे. याच्यामध्ये घालणार आहोत एक मीडियम साईजचा बटाटा. बटाटा शिजवून इथे मी खिसून घेतलेला आहे. त्यासोबत एक छोटा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद आणि एक छोटा चमचा चाट मसाला घेतलेला आहे. चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ घालूयात. आधीही आपण मटारमध्ये मीठ घातलं होतं, हे लक्षात ठेवा. त्यासोबत 2 चमचे इथे आपल्याला भाजलेलं बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ घालायचं नसेल तर तुम्ही ते तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. आणि हे सगळं आता आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याचा व्यवस्थित असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. मिश्रण जर तुम्हाला जास्त सैलसर वाटत असेल ना, तर तुम्ही अजून थोडंसं बेसन पीठ ॲड करू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यात आपल्याला छोटे-छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रण हाताला चिकटलं जाणार नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला हे असे छोटे-छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. इथे आपला हा एक पहिला तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने आपल्याला उरलेलेही बनवून घ्यायचे आहेत. इथे मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवत आहे. हे बघा, असे सगळे बनवून घेऊयात. इथे मी सगळे असे हे बॉल्स बनवून घेतलेले आहेत. हे आता आपल्याला तांदळामध्ये कोट करून घ्यायचे आहेत. यासाठी मी ते अर्धा तास तांदूळ भिजत घातले होते. इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. अर्धी वाटी तांदूळ आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि हे जे आपण बॉल्स बनवलेले आहेत ना, ते तांदळामध्ये आपल्याला असे कोट करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित त्याला तांदूळ चिकटले गेले पाहिजेत. असे जर तांदूळ चिकटले जात नसतील ना, तर हातावरती घ्यायचे आहेत आणि हलक्या-हलक्या हाताने आपल्याला दाबत हे तांदूळ व्यवस्थित या बॉल्सला चिटकवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. इथे तुम्ही बघू शकता मी असा हा तांदळाने कोट करून घेतलेला आहे. उरलेले सगळे आपण याच पद्धतीने करून घेऊयात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे तांदूळ अशा पद्धतीने या बॉल्सनं कोट करून घ्यायचे आहेत. अगदी हलक्या-हलक्या हाताने आपल्याला दाबून घ्यायचे आहेत. लगेचच चिकटले जातात. इथे आपला हा दुसरा सुद्धा तयार आहे आणि उरलेले सगळे आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत.
इथे मी सगळे बॉल्स असे तयार करून घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत. यासाठी गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी मी आधीच गरम करायला ठेवून दिलं होतं. पातेल्यावरती ही उकडीची चाळण ठेवलेली आहे. चाळणीला थोडंसं तेल लावायचं आहे आणि याच्यावरती आता आपल्याला हे बॉल्स ठेवून घ्यायचे आहेत. थोडी थोडी जागा ठेवून द्यायची आहे दोन्ही बॉल्सच्या मध्ये. एकदम चिटकून चिटकून ठेवायचे नाहीत. आपल्याला थोडीशी जागा शिल्लक राहिली पाहिजे दोन्ही बॉल्सच्या मध्ये. आणि याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. 10 मिनटं झाल्यानंतर एकदा चेक करा की जो वरचा भात आहे ना, तो शिजलाय की नाही. नसेल शिजला तर अजून थोडा वेळ ठेवून हे व्यवस्थित शिजवून घ्या. शिजवण्याचं जे टायमिंग आहे ना, ते थोडंसं कमी जास्ती होऊ शकतं. 15 मिनटं झालेले आहेत. इथे आपले हे बॉल्स शिजलेत का ते चेक करूया. मस्त असे हे शिजलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता. एकदम मस्त दिसत आहेत. गॅस बंद करूयात आणि हे खाली उतरवून घेऊयात. मस्त असे आपले हे मटारचे बॉल्स इथे तयार झालेले आहेत. वरून आपण जे तांदूळ लावले आहेत ना, ते शिजल्यानंतर अगदी एखाद्या फुलासारखं हे दिसत आहे. बघता क्षणी सगळ्यांना हे खावंसं वाटेल एवढे हे मस्त दिसत आहेत. टेस्टलाही अप्रतिम लागतात. एकदा जरूर करून पहा. हे तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता. एकदम मस्त रेसिपी आहे. झटपट तयार होतात. जास्त वेळसुद्धा लागत नाही. हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा लहान मुलांच्या डब्यासाठीही बनवू शकता. लहान मुलं तर अगदी आवडीने खातील एवढी ही मस्त आणि टेस्टी रेसिपी आहे. ही रेसिपी एकदा जरूर करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा आणि ही रेसिपी सगळ्यांसोबत नक्की शेअर करा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि ह्या रेसिपीला तुम्ही काय नाव द्याल हेही मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.